नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची मोठी अपडेट आणि महत्त्वपूर्ण जी अपडेट आहे ती आज महिलांपर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. आणि महिलांना खुश होण्यासारखं काय झालेलं आहे? कारण महिलांना पैसे आता 13व्या हप्त्याचे नक्की कधी भेटणार आहेत आणि 12व्या हप्त्याचे राहिलेले पैसे आता महिलांना हे क्रेडिट केले जाणार का? तर होणार असतील तर ते आजपासून होत आहेत का? किंवा महिलांना ते कधी जमा होणार? सर्वात महत्त्वाची अपडेट आणि 19 जुलैची आजची महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी आनंदाची बातमी, महत्त्वपूर्ण अपडेट महिलांना पैशाविषयी 13व्या हप्त्याची आणि 12व्या हप्त्याची सर्व डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे. तर जाणून घेणार आहोत महत्त्वपूर्ण अपडेट. परंतु त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण अशाच नवनवीन अपडेट आपण चॅनलवरती घेऊन येत असतो. आणि जून आणि जुलै महिन्याचे दोन्ही हप्ते नक्की कधी जमा होणार आहेत, हीच अपडेट आपण महत्त्वाची पाहणार आहोत. आणि जून महिन्याचा जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर काय करायचं आहे आणि काय केल्यानंतर तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्यानंतर तुम्हाला सुरळीत हप्त्यांचा लाभ हा भेटत राहणार. परंतु त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला नक्की कधी क्रेडिट केला जाणार आहे आणि सर्व जे दोन्ही हप्ते आहेत ते सोबत जमा होणार. परंतु ते किती तारखेला जमा होणार आहेत? कारण मुख्यमंत्र्यांनी तशी सूचना दिलेल्या आहेत आणि त्यासाठी निधीची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता महिलांना आनंदाची बातमी आहे. कारण जून आणि जुलै महिन्याचे ज्या महिलांना पैसे पडलेले नाहीत त्यांना आता लगेच क्रेडिट केले जाणार आहेत आणि ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. जून महिन्याचे जर तुम्हाला आले नसतील तरीसुद्धा काळजी करू नका. तुम्हाला मी जे सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे जून आणि जुलै महिन्याचे हप्ते पडणार आहेत. महत्त्वाच्या अपडेट आहेत, पुढे आपण जाणून घेणारच आहोत. 13व्या हप्त्याचं नक्की वाटप कधी होणार आहे? 13व्या हप्त्याची ओढ प्रत्येक महिलांना लागलेली आहे. लाडकी बहीण योजनेत 12वा हप्ता 60% महिलांना जमा झाला. परंतु ज्या 40% राहिलेल्या महिला आहेत त्यांना मात्र एकही रुपया 12व्या हप्त्याचा आलेला नाही. त्यामुळे त्यांना 13वा हप्ता प्लस 12वा राहिलेला हप्ता असे जमा होणार का? ती सुद्धा अपडेट आहे. कारण 12व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते महिलांना क्रेडिट केले जात आहेत. परंतु ते कोणत्या महिलांना होणार आहेत आणि कोणत्या महिलांना आता दिलासा दिला जाणार आहे? कोणत्या जिल्ह्यातील महिला आहेत त्यांना आज दिलासा भेटणार आहे. त्यांना आज 12व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत आणि काही महिलांना 13व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. त्यामुळे दोन्ही हप्त्याचे महिलांना कोणत्या पैसे पडणार, कोणत्या जिल्ह्यात याचा समावेश आहे, कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आजच्या यादीमध्ये आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना जो आहे तो आज दिलासा भेटलेला आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये आज पैसे पडणार आहेत. परंतु ते पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तर मात्र हे 1500 रुपये येण्यासाठी तुम्हाला एक काम करणं गरजेचं आहे आणि ते बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला पैसे पडले नसतील, जून महिन्याचा पडला नसेल, जुलै महिन्याचा पडला नसेल अथवा त्या अगोदरील जरी हप्ते तुमचे राहिले असतील तरीसुद्धा तुम्हाला हे सर्व हप्ते पडतील. परंतु त्यासाठी एक काम करणं गरजेचं आहे आणि ते काम कोणतं असणार आहे? त्यानंतर ते काम केल्यानंतर तुम्हाला हे सर्व हप्ते पडणार आहेत. त्यासाठी करायचं आहे ते अपडेट आपण लगेच जाणून घेऊयात. महिलांना आता लाडकी बहीण योजनेमध्ये KYC बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि KYC जर केली नाही तर मात्र इथून पुढचे हप्ते आणि इथून मागील जर आला नसेल, 12वा हप्ता आला नसेल तरीसुद्धा 12वा हप्ता पडणार. परंतु KYC केली तर, आणि जर KYC केली नाही तर मात्र इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा अधिकार तुम्हाला ठेवणार नाहीत. त्यामुळे KYC ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. सर्व लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता KYC ही करणं गरजेचे आहे आणि जून आणि जुलै महिन्यात प्रत्येक वर्षी तुम्हाला ही KYC बंधनकारक केलेली आहे. कारण शासकीय योजनेतील महिलासुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या. त्यामुळे आता KYC केल्यानंतर त्यांनासुद्धा अपात्र करण्यात येणार आहे. त्यामुळे KYC ही तुमच्यासाठी आता करून घेणं गरजेचं आहे आणि मंत्रिमंडळ एक नवीन बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मात्र लाडकी बहीण योजनेविषयी सविस्तर डिटेल ही चर्चा होणार आहे आणि मंत्रिमंडळ बैठक जी होणार आहे त्यात महिलांना मोठी खुशखबर येण्याची शक्यता आहे. ती खुशखबर काय आहे आणि सर्वात मोठा निर्णय आता मंत्रिमंडळ बैठकीत होणार. परंतु तो काय असणार आहे? अधिवेशनात ज्या घोषणा शासन करू शकलं नाही
त्या घोषणा आता मंत्रिमंडळ बैठकीनंतर होणार आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या अपडेट महिलांना आता येणार आहेत आणि त्या आल्यानंतर आपण लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लगेच देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद आपण घेऊन येत असतो. आणि लाडकी बहीण योजनेत आता भावाकडून बहिणीला ओवाळणी जमा होणार आहे, कारण ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आता 3 भाऊ मिळून मोठं गिफ्ट देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे. आणि 36,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा तुमची जी आहे ते प्रत्येक हप्ता तुम्हाला सुरळीत येण्यासाठी वाट मोकळी झालेली आहे. आणि लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त जो 2100 रुपयांचा लाभ आहे तो येण्याची शक्यता जी आहे ती दाट आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीनंतर यावर सविस्तर चर्चा होणार आहे आणि त्यानंतर मोठी घोषणा होऊ शकते. आजपासून मात्र वाटप जे आहे ते चालू झालेलं आहे आणि 13व्या हप्त्याचं जे वाटप आहे त्याविषयी मोठी घोषणा झालेली आहे. आणि 1500 रुपये प्लस 1500 रुपये 12वा प्लस 13वा असे दोनही हप्ते तुम्हाला आता आजपासून वाटप होत आहेत. आणि कोणत्या महिलांना हे पैसे पडत आहेत, कारण महत्त्वाचं म्हणजे सर्वच महिलांना आज हे पैसे क्रेडिट केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला पडतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 3,000 रुपये तुम्हाला जर पाहिजे असतील तर मी सांगितलेलं ते काम तर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे 3,000 रुपयांचं वाटप 100% भेटणार आहे. परंतु 2100 रुपयांची जो घोषणा आहे त्यावर 2100 रुपयावर विचार करू असं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्यावरती लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता 2100 रुपयांची वाट मोकळी होण्याची शक्यता आहे. महिलांना आता इथून पुढे 2100 रुपयांचं वाटप हे प्रत्येक महिन्याला होणार आहे. त्यामुळे 2100 रुपयांची भेट तुम्हाला रक्षाबंधन निमित्त भेट ही तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकते. आणि 13व्या आणि 14व्या हप्त्याचं वाटप आता तुम्हाला सोबत दिलं जाणार आहे. 12वा हप्ता जर तुम्हाला आला असेल तर मात्र आणि 13 प्लस 14वा हप्ता हा आता रक्षाबंधन निमित्त 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. सर्व महिलांना आता आनंदाची बातमी म्हणजे सणानिमित्त 2 हप्ते हे जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. रक्षाबंधनानिमित्त भाऊ तुम्हाला गिफ्ट देण्याची तयारी दर्शवलेली आहे. आणि आज कोणत्या जिल्ह्यात पैसे पडणार आहेत, कोणत्या जिल्ह्यांना आज जो दिलासा दिलेला आहे त्या जिल्ह्यात आज वाटप होणार. 12वा हप्ता राहिलेल्या महिलांना सुद्धा पडणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण देत असतो. चला तर जाणून घेऊयात आपण कोणत्या जिल्ह्यात आज पैसे पडत आहेत. पहिला आहे पुणे जिल्हा, नंतर आहे औरंगाबाद, नाशिक आहे, ठाणे आहे, इकडे सातारा आहे, सोलापूर आहे, लातूर आहे, बीड आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्येच फक्त 12व्या हप्त्याचे राहिले जे पैसे होते 1500 रुपयांचा महिलांना लाभ काही पडलेला नाही, त्यांना मात्र या जिल्ह्यामध्ये आज क्रेडिट होणार आहे. आणि 13व्या हप्त्याचा लाभ हा या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील महिलांनी सतर्क राहणं गरजेचं आहे आणि KYC करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. महिलांना आता 36,000 कोटी रुपयांचा जो निधी आहे त्याची तरतूद केलेली आहे आणि आता काळजी करण्याची गरज नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील सुरळीत हप्त्यांचं नियोजन आता शासनानं करून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुम्हाला आता सुरळीत येणार आहे. काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. 12वा आणि 13वा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे. परंतु आता महिलांना इलेक्ट्रिक स्कूटरसुद्धा देण्याची तयारी ही एक नवीन योजना शासन घेऊन येत आहे. आणि इलेक्ट्रिक स्कूटी काय केल्यानंतर काय अटी आहेत त्यानंतर तुम्हाला ही इलेक्ट्रिक स्कूटी भेटणार आहे. महिलांना याची अटी आणि पात्रतासुद्धा आपण जाणून घेऊयात. तुम्हाला स्लाईडवरती दिसतच असेल. या सर्व अटी आणि सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर हे फॉर्मसुद्धा तुम्हाला भरता येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेत आता महिलांना अन्नपूर्णा योजनेमार्फत जे 3 गॅस मोफत दिले जातात त्याचे जे 2490 रुपये आहेत, दुसरा टप्पा हा पार पडत आहे आणि दुसऱ्या टप्प्याचे 2490 रुपये तुम्हाला जर जमा झाले नसतील तर मात्र गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुमची KYC करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर हे 2490 रुपये 3 गॅस मोफतचे जे आहेत अन्नपूर्णा योजनेमार्फत हे पैसे वितरित केले जातात ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्हाला KYC जरुरी आहे
आणि शिलाई मशीनची जी अर्ज प्रक्रिया आहे ती आता लवकरच सुरू होत आहे आणि ती अपडेट आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपण त्याचा व्हिडिओ देणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल सिलेक्ट करा, तरच तुम्हाला आपली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SBI लाईफ इन्शुरन्सने एक नवीन प्लॅन घेऊन आलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आणि किती वर्ष इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला किती पैसे भेटणार. गॅरंटेड जर तुम्हाला हा प्लॅन करायचा असेल तर मात्र तुम्हाला कमेंटमध्ये आपल्याला कळवायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत. तुम्हाला भरायचे आहेत 5 वर्ष पैसे. 5 वर्षे 6 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्हाला हे 5 वर्षाच्या नंतर कधीही यातून पैसे काढता येतात. त्यामुळे 5 वर्ष भरणा केल्यानंतर तुम्हाला भेटणार आहे 30व्या वर्षी 5,86,22,880 रुपये. हा प्लॅन SBI लाईफ इन्शुरन्स आहे. सरासरी ॲव्हरेज रिटर्न 12% धरून हा प्लॅन दाखवलेला आहे. यामध्ये 12 ते 16% दरम्यान रिटर्न भेटतात. त्यामुळे सांगितलेल्या पैशापेक्षा जास्तसुद्धा पैसे बनतात. त्यामुळे खात्रीशीर जर गॅरंटेड प्लॅन पाहिजे असतील तरीसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. मार्केट आधारित हा प्लॅन आहे. सगळ्यात जास्त रिटर्न या प्लॅनमध्ये तुम्हाला भेटू शकतात. हा प्लॅन जर करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या नंबरवरती संपर्क करायचा आहे तो सुद्धा नंबर आपण देत आहोत. 8208325859 या नंबरवरती तुम्हाला कॉल करून सर्व डिटेल या प्लॅनच्या तुम्ही घेऊ शकता. आणि हा प्लॅन जर करायचा असेल तर करूनसुद्धा घेऊ शकता. नवीनसुद्धा काही प्लॅन यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व डिटेल आणि सर्व प्लॅनविषयी SBI लाईफ इन्शुरन्सविषयी सर्व डिटेल जर पाहिजे असेल तर यांना कॉल करून तुम्ही सर्व डिटेल घेऊ शकता. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला, धन्यवाद सर्वांचे मनःपूर्वक.